चला इकडे पहा, सगळ्यांनी इकडे पहा. गेल्या वर्षी आपण 9 लाख टन ऊसाचं गाळप केलं आणि आता यावर्षी देखील तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मधल्या या पावसाच्या ओढीमुळं जवळजवळ 3 महिने पाऊस लेट झाला, त्यामुळं लागवड कमी झाली आणि गेल्या वर्षी सतत वर्षभर पाऊस पडत राहिला आणि त्याच्यामुळं ऊसाचं टनेज घटलं. जवळजवळ 30% ऊस कमी निघाला, पण तरीसुद्धा भीमाशंकर कारखान्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कष्ट करून जवळपास 9 लाख टनाचं आपण उत्पादन केलं, गाळप केलं आणि एक चांगला भावसुद्धा आपण त्याच्यामध्ये देऊ शकलो. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, या वर्षीसुद्धा पाऊस कमी पडला आणि आज या वर्षाची महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर ऊस अतिशय कमी आहे. सगळे कारखाने चालतील का नाही याची शंका आहे आणि जे कारखाने चालतील ते सुद्धा 100-125 दिवस तरी चालतील की नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये विचार करत असतो. आणि म्हणून नुसतं याच वर्षापुरतं नाही तर मध्ये 3 महिने पाऊस नाही पडला म्हणून ऊसाची लागवड कमी झाली आणि त्याचा साहजिक परिणाम हा पुढच्या वर्षावर सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. परंतु एका बाजूला आपल्याला समजा आपल्याला काय सगळ्याच कारखान्यांना ऊस कमी मिळाला, कारण कारखानदारांचं धोरण हे असतं की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळायचा आणि शेतकऱ्यांचं सुद्धा हेच धोरण असतं की आमचा ऊस लवकर गेला की आम्हाला दुसरं काहीतरी पीक घेता येईल म्हणून. आणि पुढच्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता राहणार आहे. आता हा अंदाज आहे सगळ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला. आम्ही